अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मित्रांनो बघा 28 मार्च गुरुवार अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण आज आहे संकष्टी चतुर्थी। सर्वप्रथम माझ्या सर्वच स्वामी भक्तांना आज असणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया। बघा संकष्टी तिथी ही गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। या दिवशी बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, आयुष्यातील संकटांचा विघ्नांचा नाश करण्यासाठी आणि मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही या दिवशी जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात। खरं तर संकष्टीचे बरेचसे उपाय मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या संकष्टी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा संकष्टीच्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला मुगाच्या दाण्यांचा हा एक उपाय करायचा आहे। हा एक उपाय तुमच्या आयुष्यात असलेल्या अडथळ्यांना दूर करेल, तुमच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करेल। हा एक उपाय तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही हवं आहे ते सर्व काही मिळवून देईल। बघा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांच्याही आयुष्यात किंवा घरात खूप दारिद्र्य साठलेलं आहे, कितीही काही केलं तरी इच्छित मनोकामना पूर्ण होत नाहीये, मनासारखं काही घडत नाहीये, यशाची प्राप्ती होत नाहीये, असं ज्यांच्याही आयुष्यामध्ये सुरू असेल तर त्या प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा। आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, हे सगळं काही मी पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा आपल्याला आज सायंकाळी म्हणजे तुम्ही दुपारपासून सायंकाळी 5-5:30 पर्यंत कधीही ही सेवा करू शकतात। लक्षात ठेवा सकाळपासून तुम्ही करू शकतात। आता व्हिडिओ थोडासा लेट गेलेला आहे, तुम्ही आत्ताही केलं तरी चालेल, फक्त संध्याकाळी 6च्या आतमध्ये आपल्याला हे करायचं आहे। यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे छोटंसं मातीचं भांडं। तुम्ही मडकं घेतलं, ज्याला आपण सुगड म्हणतो, छोटंसं हे सुगड घेतलं तरीही चालेल, मातीचं एखादं खोलगट भांडं असेल ते घेतलं तरी चालेल, पण भांडं मातीचंच लागणार आहे। या मातीच्या भांड्याच्या वरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि 5 बोटं हळदी कुंकवाची लावायची आहेत। याच्यानंतर या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला 7 किंवा 11, अगदी तुम्ही 2 मुगाचे दाणे टाकले तरी चालेल, 2, 7, 11, 21 हिरव्या मुगाचे दाणे तुम्हाला त्या माठामध्ये म्हणजे त्या सुगडामध्ये तुम्हाला घालायचे। याच्यानंतर याच्यावरती एक मूठभर तुम्हाला तांदूळ घालायचे, एक हळकुंड याच्यामध्ये घालायचं आहे, एक अख्खी सुपारी घालायची आहे, 21 दुर्व्यांची अख्खी जुळी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक कवडी ठेवायची आहे। ठीक आहे, एवढ्या वस्तू ठेवून झाल्या म्हणजे घातल्या त्या माठामध्ये सुगडामध्ये की त्याच्यावरती थोडंसं हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे। याच्यानंतर एखादं फूल घ्यायचं, ते फूल त्याच्यावरती अर्पण करायचं। त्याच्यानंतर या माठाच्या वरती किंवा जे सुगड घेतलेलं आहे त्याच्यावरती एक प्लेट ठेवायचं। कुठले प्लेट घ्या, घरातलं स्टील असेल तर ते स्टीलचं घ्या, मातीचं जर तुमच्याकडे एखादं ताट असेल मोठं ते घेतलं तरीही चालेल, चिनी मातीचं असेल ते घेतलं तरीही चालेल। फक्त काच सोडून दुसरं कुठल्याही धातूचं तुम्हाला प्लेट जे आहे त्याच्यावरती ठेवून द्यायचं, म्हणजे ते झाकून ठेवायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यावरती एक मूठभर पुन्हा तांदूळ ठेवायचे, त्या झाकणावरती एक मूठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर जिथे गणपती बाप्पांचा फोटो मूर्ती असेल तर तिथेच तुम्हाला करायचा आहे। जिथेही बाप्पांचं स्थान असेल त्याच्याच समोर बसून हा उपाय तुम्हाला करायचा आहे। ठीक आहे, दिवा जो आहे तो शक्यतो कणकेचा बनवून घ्या, नाहीतर मातीचाच घेतला, पंचधातूचा घेतला, स्टील तांब्याचा घेतला तरीही चालेल। दिवा आजच्या दिवशी बघा गणेश जयंती असेल किंवा गणेश चतुर्थी असेल, मंगळवार असेल, या दिवशी तुपाचं महत्त्व हे विशेष आहे। जेव्हा आपण श्रावण महिन्यामध्ये गणपती बाप्पांना आपल्या घरी आणतो बघा, त्यावेळेस जेव्हा तुम्ही तुमच्या घरी जर बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना होत असेल तर तुम्हाला माहिती असेल की एक दिवा न चुकता आपण तुपाचा लावतो आणि एक दिवा आपण न चुकता तेलाचा लावतो। खरं तर बाप्पांच्या प्रत्येक सेवेत तुपाचं महत्त्व हे विशेष आहे आणि त्यामुळे चतुर्थीच्या दिवशी तुपाच्या दिव्याला हे तितकंच महत्त्व आहे। पण जर नसेलच पॉसिबल तर मग तेलाचा लावा, नाहीतर तुपाचा लावा। दिवा प्रज्वलित झाला की त्या दिव्यालाही 5 बोटं हळदी कुंकवाची लावायची आहेत।
इतकं सगळं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला 7 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत. या 7ही लवंगा तुम्हाला हळदीमध्ये मिक्स करून एक एक लवंग गणपती बाप्पांचं तुम्हाला गणपती स्तोत्र किंवा संकटनाशन स्तोत्र किंवा मग तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हटलं तरीही चालेल. यातील कुठलंही एक स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. ते लवंग अभिमंत्रित करायचं आहे आणि ते दिव्यामध्ये घालायचे. पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं, पुन्हा तुम्हाला गणपती बाप्पांचा स्तोत्र म्हणत ते लवंग अभिमंत्रित करत त्या दिव्यात अर्पण करायचे. असं 7 वेळा करायचं. 7 वेळा करून झालं की त्याच्यानंतर हा दिवा असाच देवघरामध्ये ठेवून द्यायचा. 1 ते 1.5 तास तरी राहील या पद्धतीने तुम्हाला हा दिवा तिथेच ठेवून द्यायचा आहे. 1-2 तास झाले की त्याच्यानंतर काय करायचं, लाल रंगाचे कापड घ्यायचं. एक लाल रंगाचं कापड घ्या. बघा कलर जो आहे तो लालच रंग असावा, कारण गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय असणारा रंग म्हणजे लाल रंग. तुम्हाला लाल रंगाचंच कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्या सुगडामध्ये घातलेल्या सर्व वस्तू तुम्हाला त्याच्यात काढून घ्यायच्या आहेत. जो दिवा आणि दिव्याखाली ठेवलेली प्लेट आहे ती अलगद उचला, ती बाजूला ठेवून द्या आणि माठामध्ये म्हणजे ज्या सुगडामध्ये घातलेल्या सर्व वस्तू त्या लाल रंगाच्या कापडात काढून घ्या. त्याला घट्ट गाठ मारा आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करा. ही पोटली उजव्या हातामध्ये घ्या. इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी बाप्पांना साकडं घाला, म्हणजे बाप्पांना प्रार्थना करा. त्याच्यानंतर पुन्हा एकदा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करा. याच्यानंतर ही जी पोटली आहे ती घेऊन कुठल्याही गणपती मंदिरात जा. कुठल्याही गणपती मंदिरात. आता माता लक्ष्मीचं जरी मंदिर असेल ना गावात, गावदेवीचं जरी असेल ना, तर तिथे समोर मागे कुठेतरी बाप्पांची प्रतिमा असते. कुठल्याही मंदिरामध्ये गणपती बाप्पांची प्रतिमा असतेच असते. तर तुम्ही त्या मंदिरात गेलात तरी चालेल, फक्त गणपती बाप्पांची प्रतिमा फोटो असणं महत्त्वाचं आहे. गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि ही जी पोटली आपण नेलेली आहे ती बाप्पांच्या समोर बाप्पांच्या चरणांच्या जवळ अर्पण करायची आहे. इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे, बाप्पांचं स्मरण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे. घरी आल्यानंतर जो दिवा आपण तिथे देवघराच्या समोर म्हणजे त्या सुगडावरती लावला होता, तर त्या दिव्यामध्ये घातलेल्या ज्या लवंगा होत्या त्या तुम्हाला अलगद काढून घ्यायच्या आहेत आणि त्या लवंगा तुम्हाला कापरासोबत प्रज्वलित करत घरामध्ये संपूर्ण त्याचा तुम्हाला धूर करायचा आहे आणि हा धूर संपूर्ण घरातील 4ही कोपऱ्यांना तुम्हाला फिरवायचा आहे. बघा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता संपेल. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये असलेली जी गरिबी आहे ती गरिबी संपेल. बाप्पांचा अखंड आशीर्वाद तुमच्या घरामध्ये प्राप्त होईल, ज्यामुळे तुमची आणि तुमच्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल. खरं तर जेव्हा तुम्ही त्या माठामध्ये ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या त्या वस्तू जेव्हा घालाल तर त्या क्षणात तुमच्या ज्या सेवा असेल किंवा तुमच्या ज्या इच्छा असतील त्या बाप्पांपर्यंत पोहोचल्या जातील. आणि जेव्हा तुम्ही याच्यावरती हा दिवा लावाल तेव्हा जी सेवा तुम्ही करत आहात किंवा ज्या वस्तू त्याच्यामध्ये घातलेल्या त्या अभिमंत्रित होत जातील. ठीक आहे. जेव्हा तुम्ही ह्या वस्तू 2-3 तास अभिमंत्रित केल्यानंतर बाप्पांच्याच मंदिरात जाऊन जेव्हा तुम्ही बाप्पांच्या चरणांच्या जवळ सोडून याल तेव्हा तुमचं नशीब बदलायला लागेल. जिथे जिथे तुम्हाला नशिबाची साथ नव्हती तिथे नशिबाची साथ प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होईल. अत्यंत बघा साधा आणि सोपा उपाय आहे. जेव्हा अभिमंत्रित केलेल्या लवंगा तुम्ही कापरासोबत जाळाल तेव्हा घरातील नकारात्मकता, बाधा, इडापिडा सगळं संपलं जाईल आणि घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे भरभरून येईल. तर बघा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.